स्वीकारलेलं आहे. पहिलं षटक सलामी जोडी मैदानामध्ये मयूर दलवी आणि त्याच्या समेत अनिकेत दलवी. वेलकम जादूगर कैलाश नाईक, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 11:05 पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल. गोलंदाज उज्ज्वल गुरव कॉमेडी बॉक्सच्या टोकाकडून वलताना, तर सामनाकरी फलंदाज मयूर दलवी. पहिलाचा चेंडू इनसाइड आउट. एक शॉक रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. डीप एक शॉकला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावींनी मयूर दलवी ऑफ मार्क आणि या 2 धावींनी अकाउंट ओपन होतोय विहान एंटरप्राइजेस गावदेव नानकर या संघाचं. आणि विहान एंटरप्राइजेसचा खेळ जर आपण रिसेंटली पाहिला तर मागील सीझनमध्ये केंद्रीय मंत्री चषक फायनलपर्यंतचा प्रवास या संघाने केला होता आणि सातत्याने आता प्रत्येक स्पर्धेमध्ये डॉमिनेटिंग खेळ खेळतायत. नक्कीच. इथे मात्र फटका फसलेला आणि चेंडू एस्ट्रिक्सच्या हातामध्ये बसलेला आहे. पहिला हात बसतोय विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर या संघाला. विकेट इथे मिळाले आणि रिप्ले आपण पाहूया, कारण ज्या गोष्टी घडल्या रिप्ले दाखवला जातो. पुन्हा एकदा आपण पाहूया, कारण ज्याप्रमाणे बॉल पडला आणि असं वाटलं की बाहेरच्या दिशेने हा चेंडू जात होता, त्या अनुषंगाने तिथे मिस्टामिंग स्ट्रोक झाला. बघा, पडला आणि देन बाहेरच्या दिशेने जाताना आपल्याला चेंडू दिसला आणि त्याच अनुषंगाने मिस्टामिंग स्ट्रोक आणि पकला धक्का. पहिला फलंदाज बाद 2 फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय मयूर दलवी, ज्यांनी बाद 2 आपल्या संघासाठी या फक्त 2च धावांचं योगदान दिलं. तर दुसऱ्या चेंडूवर उज्ज्वल गुरव ब्रेक थ्रू मिळवताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर नानकर संघाकडून गोरिला क्रिकेटर अक्षय ठेटे येतोय. आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडू या संघाचा आता अक्षय बॅटिंगसाठी येतोय. अक्षय ठेटे न्यू बॅटर 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. सामना करेल उज्ज्वल गुरव याच्या चेंडूचा. इथे इनसाइड आउट अगदी आपण पाहतोय या इनफिल्डच्या वरून चेंडू कव्हर रिझनमध्ये जातोय. सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन करतो फलंदाज अक्षय ठेटे आणि सिंगलने नानकर संघाची धावसंख्या पोहोचते ते 3 वर. फटका जर आपण पाकला तर ऑन द राईज खेळले होते अक्षय आणि दरम्यान इथे एक सिंगल येईल आणि आता मी म्हणेन पगला धक्का लवकर लागला, त्यानंतर पार्टनरशिप इथे या जोडीला बनवावी लागेल. नक्कीच एका भागीदारीची आवश्यकता आहे, कारण आपण जर बघितलं तर अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिला होता उज्ज्वल गुरव याने आणि इथे मात्र एक भागीदारी पार्टनरशिप करावी लागेल नानकर संघाच्या फलंदाजांना. चांगली जोडी मैदानामध्ये आपण बघतो अनिकेत दलवी आणि अक्षय ठेटेच्या रूपाने. टाइम देखील नोट केला गेलेला आहे. 11:05 पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. उज्ज्वल गुरव इथे मात्र वाईड यॉर्कर हा चेंडू हाताळलेला आहे. हाऊस टू ऑफस्टम चेंडू पाहायला मिळतोय. चांगली लेंग लाईन पाहायला मिळते उज्ज्वल गुरवच्या माध्यमातून. उज्ज्वल या टीमचा सर्वात महत्वपूर्ण गोलंदाज आहे, त्याच अनुषंगाने तो आपल्याला सुरुवात करताना नेहमीच पाहायला मिळतो आणि आता देखील या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर चांगली इकॉनॉमिकल ओव्हर आतापर्यंत राहिली त्याची. कॅप्टन लिडिंग फ्रंट आपण पाहतोय संघ नाही काही संघाचा आणि त्याच्याकडून चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळत आहे या पहिल्या षटकामध्ये. इथे केवळ दिशा दिलेल्या चेंडूला पॉइंट रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धावपलीकडे 4 धावा. या षटकामध्ये आपण पाहतोय ज्ञानेश्वर विशाल संत आणि शांत इकडे पाहायला मिळते आणि त्याचं कारण उज्ज्वल गुरवची या चांगली गोलंदाजी. एक सफलता देखील त्याने अर्जित केलेली आहे. मोठ्या फटक्यांपासून नानकर संघाच्या फलंदाजांना वंचित ठेवलेलं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू निघून जातो एक्सच्या हातामध्ये आणि या निर्धाव चेंडू षटकाची देखील समाप्त होते. बोट फिरवली होती, पडल्यानंतर चेंडू बाहेर जातो आणि सध्या असा घडीला बोट फिरवली जात आहेत आणि मातीची विकेट आहे आणि जेव्हा तुम्ही फिंगर रोल करता ते हेल्पफुलच राहतं गोलंदाजासाठी आणि तेच राहिलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फळक 4 धक्का लागला 1 आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणारा 4 ओव्हरचा.
आणि पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे खर्च केलेले आहेत. आपण पाहतोय वडोनगर संघाच्या गोलंदाजाने 5 मिनिटामध्ये पहिलं षटक पूर्ण देखील केलेलं आहे. गोलंदाजीत पहिला बदल दुर्वाच्या टोकाकडून आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी इन कडून गोलंदाज सज्ज होतोय. वडोनगर संघाकडून गणेश पाटील. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी आपण पाहतोय. याच मैदानावर त्रिशूल संघाविरुद्ध तो सामना कोण विसरू शकेल. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकून पराभूत होणारा सामना श्याम नाईक यांनी जयदुर्ग भादोड संघाला जिंकून दिला होता. आणि त्यांच्या नावाने नक्कीच ते गॅलरी आपल्याला पाहायला मिळते. एक महान क्रिकेटर श्याम नाईक गॅलरी आपण पाहतोय. दुसरं षटक आणि गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये गणेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंड कडनं आता गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बेट चकित केलं होतं. इथे डायरेक्ट निशाणा देखील साधला गेलेला आहे आणि या ऑन फील्ड पंचांनी इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे कॉल केलेला आहे. आणि थोडं डाऊटफुल वाटलं. आता चेक देखील केले जाईल की घडलं काय. कारण रन घेण्याचा प्रयत्न झाला नंतर नकारलं गेलं. बट बॅटर सेफली पोहोचलेत की नाही ते पाहावं लागेल. ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट त्यांचा भरपूर आपल्याला चांगलाच पाहायला मिळतोय. आणि OUT आउट. धक्का आता आणखीन एक. रेड सिग्नल आपण पाहतोय. या फलंदाज बाद होतोय या नानकर संघाचा दुसरा. दोन्ही सलामीचे फलंदाज आता मध्ये डगोटच्या असलेला आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओपनर बॅक टू पॅव्हलियन. पहिला फलंदाज मयूर दलवी बाद झाला होता आणि त्यानंतर बाद होताना आपण पाहतोय अनिकेत दलवी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती बॅटर संकेत दलवी. आणि सध्या सगळे जर आपण पाहिलं तर फेस मास्क लावून तो बॅटिंग करण्यासाठी आला. आणि त्याला पाहिल्यानंतर आता किरण पवारची आठवण झाली. कारण धुमाल सर अशीच दुखापत किरण सोबत झाली आणि त्यानंतर तो फार वेळ खेळापासून दूर देखील राहिला. बट आता त्याने काय चांगला कमबॅक केला. कारण दिल्ली धमाका या नवीन सीझनच्या प्रारंभामध्ये झाला आणि तिथे बेस्ट बॅट्समन तो राहिला होता. आणि त्या फलंदाजाबद्दल जर म्हणायचं झालं तर 106 एका हाताने षटकार जो मारला गेला होता ती क्लिप नक्कीच व्हायरल झाली होती आणि ती खूपच फेमस देखील झाली होती. नक्कीच इथं शुभागमन झालेलं आहे. समीर तांगडी ज्याचे आपण ही फर्ड लाईट पाहत आहे त्याचं देखील शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गणेश पाटील दूरवरच्या टोकाकडून. इथे मात्र विकेट टू विकेट हा चेंडू होता. अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. धावण्याचा प्रयत्न निशाणा साधण्याचा देखील प्रयत्न केला होता. ओव्हर थ्रू झालेला आहे आणि परिणामस्वरूप 1 धाव फलंदाज इथे पूर्ण करतायत. आणि सध्या सगळीला परिस्थिती देखील अशी आहे की आता एक धाव महत्वाची झाली. कारण रन्स येत नाही आहेत. आणि ऑन दी अदर हँड जर आपण पाहिलं तर 2 धक्के देखील लागलेत. पार्टनरशिप या गोष्टीचा उल्लेख मी आवर्जून केला. बट या ओव्हरमध्ये देखील एक झटका गणेशने दिला. नक्कीच आपण पाहतोय कारण ते सांघिक यश आपल्याला पाहायला मिळतं रनआउटच्या रूपाने. स्विंग अँड मिस गुडघ्यावर बसून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये सोशल डिस्टन्स आपल्याला पाहायला मिळतंय. कारण जर पाकलं गेलं तर लाईन अँड लेंथ पिक नव्हती गेली असंच वाटलं. कारण पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त बाउन्स देखील आपल्याला मागील चेंडूवरती पाहायला मिळाला. गणेश पाटीलला चांगली गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन आलेलं आहे दूरवरच्या टोकाकडून. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. अक्षय ठेटे आता मात्र थेट तंबूच्या आश्रयाला परतेल. सर न्यू बॅटर इमिजिएटली पाठवा. आणि त्याचप्रमाणे संदेशजी पाटील सर ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा की पुढील सामना कोणता आहे. कारण इथे जर आपण पाहिलं तर बॅटर अक्षय थेटे इथे बाद झाला. आणि आता समस्या जास्त वाढतील. कारण या बॅटरवरती भरपूर काही निर्भर देखील होतो या पहिल्या सत्रामध्ये. बट त्याला जास्त काही करता आलं नाही आहे. टॉपचे ते 3 फलंदाज बाद झाले आहेत आपण पाहतोय.
संघाची धावसंख्या स्थिर 5/3 अशी सध्या नाजूक स्थिती पाहतोय या विहान एंटरप्राइजेसचा गावदेवी नानकर या संघाची. न्यू बॅटर यतीन जाधव मिडल ऑर्डरमध्ये 5व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. गणेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू होता थर्डमॅन रिझनमध्ये, पण ते चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. लेग बॅटचा इशारा येतोय या मुख्य पंचांकडून. आव्हान ते चुरपाने धाव, बुडत्याला काडीचा आधार. नक्कीच निंबोली आणि ओवला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे आपण. येस, यानंतर होणारी लढत श्रीराम फाउंडेशन ओळा त्यांच्या विपक्षामध्ये. नॅन्सी 11 निंबवली, दोन्ही टीम्स रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल टॉससाठी या. नॅन्सी 11 निंबोली संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. ओला स्पोर्ट्स ओला या संघ श्रीराम फाउंडेशन ओला हा संघ त्यांच्यासमोर लढताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्त झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर विहान एंटरप्राइजचा गावदेवी नानकर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 6 धावा. 3ची या सरासरी आपण पाहतोय. अगदी कासव छाप गतीने धावा झलकवल्या गेलेल्या आहेत. बघा ॲक्सिलरेशन होत नाहीये, असं मागे देखील कारण राहिलं की पहिली 2 षटक आपण पहिलं षटक पाकलं उज्ज्वल गुरवला, ज्याने देखील अनुशासन दाखवलं. पहिलं षटक देखील आपण पाकलं. उज्ज्वलची गोलंदाजी उचलून जर आपण पाकली तर बॉलच्या पिचिंग मोस्ट ऑफ आपण गुडलाईन स्पॉटवरती पाहिल्या. हार्डलाईन गोलंदाजी झाली आणि आपण 2-3 चेंडूवरती तर फिंगर रोल करताना देखील उज्ज्वलला पाकलं आणि तोच उज्ज्वल आता पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. कंटिन्यू आपण पाहतोय उज्ज्वल गुरव यांनी स्वतःला कंटिन्यू ठेवलेलं, कायम ठेवलेलं आहे आणि ते नक्कीच घडणार होतं. ते एक चांगली रणनीती मी तर म्हणेन. जो दबाव वाढला गेलेला आहे तो दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न इथे उज्ज्वल गुरव संघनायकाकडून केला जातो आणि आपल्या स्पेलमध्ये शेवटचं संघाकडून 3रं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज होतोय. इथं मात्र चेंडूला भिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय सीमाबार. चाबूक शॉट, षटकार. काय फटका आला, कारण भरपूर चांगली बॅट स्विंग आपण पाकली. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक षटकार येतो आणि अशा भरपूर साऱ्या फटक्यांची आवश्यकता देखील आहे. कारण असे फटके जर येतील तरच आपण म्हणू शकतो की पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल उभं केलं जाईल आणि त्यासाठी फटके आवश्यक. आणि संकेत दलवेने हा संकेत दिलेला आहे. मोठ्या फटक्याने नक्कीच यतीन यांनी हा षटकार घेतलेला आहे. यतीन जाधवच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फिंगर रोल केले होते चेंडूवर. आपण पाहतो या गोलंदाज उज्ज्वल गुरव याने. उज्ज्वल गुरवच्या गोलंदाजी हीच खासियत राहिलेली आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय अगदी या गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅकहँड डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. चांगली गोलंदाजी. षटकारानंतर चांगली वापसी करताना संघनायक उडवणूकर संघाचा उज्ज्वल गुरव. मग षटकारानंतर कमबॅक तरी ते चांगलाच केला उज्ज्वलनं. राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र बाहेर निघून एस्टॅनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता आणि यस फलंदाज बाद. 3रा फलंदाज बाद होतो या नानकर या संघाचा. मग रिप्ले आपण पाहूया. बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू आणि अगदी हाताला हा बॉल चाटून गेला आणि भरपूर चांगली कॅच विकेट किपरने इथे पकडली आणि सफलता इथे आणखीन एक मिळेल आणि धक्का आता हा लागला. 4था फलंदाज इथे बाद झाला. 4 फलंदाज बाद झाले आहेत. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा. न्यू बॅटर अक्षय कोहली आता मात्र मैदानामध्ये एंटर होतोय. 4 फलंदाज बाद झाले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर अक्षय कोहली क्रमांक 6 वरती इथे येतात आणि आता धुमालचं जर आपण पाहिलं तर असंच आपण म्हणूया जो निर्णय वडोदरा टीमच्या कॅप्टनने घेतला की आम्ही फिल्डिंग करू
तो निर्णय आता योग्य ठरवलाय कारण 4 धक्के लागलेत. अगदी बरोबर. इथे मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक तिथे आहे. चांगलं शतरक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. स्वतः संघनायक आपण पाहतोय विशाल उज्ज्वल गुरव जो दुसऱ्या षटकासाठी आपल्या स्पेलमध्ये आलेला आणि स्वतः संघनायकाने हा निर्णय सार्थ ठेवलेला आहे. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जाते आणि सध्या फ्रंटवर संघनायक वडवणकर संघाचा पाहायला देखील मिळतोय उज्ज्वल गुरव. उज्ज्वल गुरव गोलंदाजी ट्रॅकवर. लॉर फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मात्र सरळ मिड विकेटच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना व्हॅन एंटरप्राइजेस गावदेवी नानकर या संघाचा संकेत दलबी याची संपुष्टात येते खेळली. पुढील सामन्यामध्ये आपण नॅन्सी लेव्हन निंबोली संघाला देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. या संघाकडून शुभम गुलवी आणि राजा गुलवी हे दोन भाऊ खेळताना पाहायला मिळतात. आणि तसे मित्रांनो आज 21 डिसेंबर आहे. आजच्या दिवसाचा विचार केला तर आज 1990मध्ये स्टीव्ह वा व मार्क वा या जुल्या बंधूने न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना पश्चिम ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5व्या विकेटसाठी या पर्थ इथे नाबाद 464 धावांची भागीदारी केली होती. ज्यामध्ये मार्कवाने 229 धावा आणि स्टीव्ह वाने 216 धावा कुठून काढल्या होत्या आणि ते नाबाद राहिले होते. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे विशालला स्टीव्ह आणि मार्कवाने समान 19 चौकार ठोकले होते. आज स्टीव्ह आणि मार्कवाच्या नावे दिवस राहिला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पाहूया निंबोली संघ पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. राजा गुलवी आणि शुभम गुलवीच्या नावे भिवंडी तालुक्यामध्ये दिवस राहील का. दरम्यान बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. न्यू बॅटर राकेश गाडे. उज्ज्वल गुरव गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला चेंडू सरळ निघून जातो या एक्स्ट्राच्या हातामध्ये. अगदी पुढे ठेवला होता चेंडूला आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. 3 षटकाची समाप्तीनंतर व्हॅन एंटरप्राइजेस गावदेवी नानकर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 5-13. निम्मा संघ विशाल गारद झालेला आहे. आणि बघा उज्ज्वलने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली कालच्या दिवसामध्ये आपण प्रीतम बारीला देखील या स्पर्धेमध्ये पाकले होते आणि अशाच प्रकारे त्यांना देखील चेंडू टाकले होते. कारण जर पाकले गेले तर ॲज अ राईट हँडेड बॉलर तुम्ही जर राईट हँडेड बॅटरच्या अगेन्स्ट चेंडूला बाहेरच्या दिशेने काढू शकता ना तर तो फार मोठा वेपन आहे. आणि त्याचा वापर मागील षटकामध्ये मी म्हणे उज्ज्वलने भरपूर चांगल्या पद्धतीने केला. 3 ओव्हरच्या अखेरीस आता जर आपण पाकले तुम्हाला सर तर रन बॉल देखील नाही आहेत. फक्त 13 धावा आणि 5 धक्के देखील लागलेत. आणि या उज्ज्वल गुरव या स्पेलचा जर स्पेल बघायचा झाला तर आपल्या स्पेलमध्ये 2 षटके त्याने हाताळले आहेत. ज्यामध्ये 11 धावा खर्च करून 3 विकेट देखील त्याने प्राप्त केलेले आहेत. कॅप्टन लेडिंग फ्रंट कप्तान चले सिनातान असं त्याच्याबद्दल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्यांनी संघनायक म्हणून देखील केलेली आहे. असं एक्झॅक्टली. कारण एखाद्या संघाला जेव्हा आपण लीड करत असतो तेव्हा आपल्यावरती जास्त नजरा असतात. आपल्यावरती जास्त मोठी मी म्हणेन जिम्मेदारी देखील असते आणि ती जिम्मेदारी उज्ज्वलने इथे पार पाडली. यश पाटील फार एंडकडून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. इथे मात्र आपण पाहतोय समोर खेळलेल्या चेंडूला बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न परिणामस्वरूप ताकद फटक्यामध्ये झोकता आली नव्हती. डीप मिड ऑफ रिझल्टमध्ये चेंडू अडवला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. तर मला असं वाटतं की या क्षणाला इथे 11 चेंडूंवरती फ्रीली माइंडसेटने बॅटिंग करायला हवी. कारण इथे जितक्या जास्तीत जास्त धावा बनवल्या जातील तितक्या खऱ्या अर्थाने लढण्यासाठी उपयुक्त असतील टीम नानकरसाठी. थोडा पॉझिटिव्ह वेमध्ये आता विचार करायला हवा. इथे मात्र करार ऑपड्रायचा फटका लॉंग ऑफ रिझनमध्ये या चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. गोलंदाजी देखील ज्या स्तरची होत आहे त्यांचा अगेन्स्ट मोठे फटके येणं देखील अवघडच वाटतंय. बट कधी कधी काय असतं तुम्हाला सर की गोलंदाजच प्रत्येकी वेळेस लाईन अँड लेंथमध्ये मिस्टेक करेल असं नाही. ॲज अ बॅटर तुम्हाला देखील स्ट्रोक इन्व्हेंट करावे लागतात. त्यासाठी तुमचा फुटवर्क आणि शॉर्ट सिलेक्शन या गोष्टींना महत्त्व आहे. फटके बनवावे लागतील. याप्रमाणे नक्कीच आपण पाहतोय जी चर्चा विशाल आपण करत होतोय हा फटका बनवलेला आहे. चेंडू तेवढा वाईट नव्हता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. आणि तेच असतं ना की यशाचे मार्ग कधी कधी मिळत नसतात. ते निर्माण करावे लागतात. ते बनवावे लागतात. आणि सध्याच्या घडीला इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. गुडघा इथे टेकवला ऑन साईडला फटका आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा बॉल एका टप्प्याने जातोय. चौकार मिळेल. अक्षय कोहलीचा चेंडू अगदी गोळीच्या वेगाने सीमारेषा बाहेर पाहायला मिळतोय.
धावसंख्या 19 धावा. चौथं षटक यश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते दुर्वाच्या टोकाकडून. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. असं ऑप्शन हा चेंडू होता खेचून खेळण्याचा प्रयत्न होता. बघा या इनिंग्समध्ये रन्स कमी का आहेत त्याचं हे देखील कारण राहिलं की 5 बॅटर्स असे राहिले ज्यांनी इनिंग चालवण्याचा प्रयत्न केलाच नाही. जो आला त्याने बॅट चालवली आणि त्यामध्ये विकेट थ्रो केली असंच मी म्हणेन. कारण एकंदरीत एका बॅटरने तरी किमान विचार करायला हवा होता की इथे मैदानाच्या आतमध्ये टिकणं देखील आवश्यक आहे, बट ते झालं नाही आहे. इथे मात्र बॅटची चायनीज कट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय या फायनल रिझनमध्ये. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र ऑनफिल्ड पंचांनी या रनआउटसाठी तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतलेली आहे. बघा थ्रो खऱ्या अर्थाने थोडा आणखीन जलद गतीने असायला हवा होता. थ्रो अंडर आर्म केला गेला आणि फर्स्ट लुकमध्ये असं वाटलं की बॅटर पोचलेत की काय, बट चेक केले जाईल कारण काही गोष्टी आपल्याला नक्कीच रिप्लेमध्ये निदर्शनामध्ये येतील आणि तेच राहिलं. बॅट हवेमध्ये होती आणि त्या अनुषंगाने बॅटर रनआउट. नक्कीच आपण पाहतोय या बॅट ग्राउंडेड करता आलेलं आहे आणि सर्वात मोठं जर उदाहरण पाहायचं झालं बॅट ग्राउंडेड न करणं तर 1996च्या विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सनत जयसूर्य याच प्रकारे नक्कीच धावबाद झाला होता. पण काय असतं की जेव्हा तुम्ही रनिंग बिटवीन द विकेटमध्ये जेव्हा धावता तेव्हा जेव्हा अगदी तुम्ही लाईनचा जवळ पोहोचता बॅट ग्राउंडेड करणं आवश्यक आहे. कारण बहुतांश मी आजच्या क्रिकेटर्सला पाहतो की हा विचार असतो की जेव्हा मी अगदी क्रीजमध्ये पोहोचेन तेव्हा बॅट ग्राउंडेड करेन आणि त्याच गोष्टीमध्ये कधी कधी बॅट रनआउट होतो आणि तेच घडलं मागील चेंडूवरती. कदाचित जर बॅट स्लाईड केली असती ग्राउंडेड केली असती तर इझी रन ही पूर्ण होऊ शकली असती. मोरेश्वर सुतार आपण पाहतो लेट ऑर्डरमध्ये खरं तर हा एक टॅलेंटेड फलंदाज आहे, मात्र थोडासा इंजर्ड असल्यामुळे कदाचित तो आपण पाहतो या तब्बल 8व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. इथे मात्र बॉलर बॅकडॉय चांगला फटका पाहायला मिळतो, मात्र गॅप स्वतः आलेला नाही. लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये चेंडू अडवला जातोय. 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 21 धावा. आणि जर आपण इथे पाकलं तर पूर्णपणे मोरेश्वर सुतारांचा जर एक हात आपण पाकला तर एक जो बोट आहे तो जवळजवळ फार दुखापत त्याला झाली आहे, तरी सुद्धा एक वरती त्याच्यावरती प्लेट लावली की ही ते मी लावली आणि या जोरावर मी फिल्डिंग करू शकेन या अनुषंगाने मोरेश्वर सुतार खेळतो. आणि अशी कमिटमेंट अशी जिद्द तुम्हाला दाखवावी लागते. मला आठवतं एशिया कप 2018 जेव्हा बांगलादेश आणि श्रीलंका टीम खेळत होती त्यामध्ये देखील ओपनिंगला तमीम इक्बाल जेव्हा आला होता तेव्हा देखील तो इंजर्ड झाला. त्याचा तर एक हात पूर्णपणे बांधला गेला होता, बट जेव्हा 9 विकेट्स गेले तेव्हा एका हातामध्ये बॅट घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये आला होता. आणि आणखीन एक उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो. ज्यावेळी वेस्ट इंडिज विरुद्ध सामना सुरू होता आणि त्यावेळी मात्र आपण बघितलं तर अनिल कुंबळे जम्बो याचा जबडा तुटला होता, मात्र बँडेज बांधून तो खेळपट्टीवर उतरला होता गोलंदाजी करण्यासाठी. ब्रॅन लाराचा विकेट त्यांनी महत्त्वाचा तिथे घेतला होता आणि तिथून मात्र टीम इंडियाने तो कसोटी विजय देखील साजरा केला होता. बघा जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं ना तर त्याच्यासमोर कधीच कोणती अडचण उभी नाही राहू शकत. तो त्याला पार करू शकतो, बट तो विश्वास तुम्हाला स्वतःवरती दाखवणं आवश्यक आहे आणि तो निर्धार करणं आवश्यक. आणि आता गोलंदाज लास्ट ओव्हरसाठी करण पाटील इथे तयार होतो. करण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर मात्र रनपासून वंचित ठेवलेले नानकर संघाच्या फलंदाजांना वडोदरा संघाच्या गोलंदाजाने. करण आपण गोलंदाजी सुरू करायची आहे. शेवटचं षटक करण पाटील घेऊन आलेले आहे. धावसंख्या आपण पाहते 6वर 21 ही स्थिती सध्या पाहायला मिळते. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे. उंचच उंच लांब जाईल की नाही पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलपाच रूपाने 7वा फलंदाज बाद होतोय विहान इंडियाबेस गावदेव नानकर या संघाचा. धक्का आणखीन एक इथे लागला. बघा प्रयत्न जरूर केला होता, लॉंगॉलला क्लिअर करायचं होतं, बट जर आपण पाकलं तर बॉल जास्त उंच गेला आणि लॉंगॉलला जे फिल्डर होते ज्यांनी कॅच पकडली रोशन पाटील होते लॉंगॉनला. एक चांगली कॅच रोशनने इथे पकडली आणि धक्का आणखीन एक आणि आता हा धक्का लागलाय 6वा. चला न्यू बॅटर लवकर पाठवा. स्कोर कार्डवर बघितलं तर एकाही फलंदाजाला डबल डिजिटमध्ये दुहेरी अंकामध्ये प्रवेश करता आलेला नाही. काहीच आपण पाहतोय की नानकर संघाच्या बाजूने घडत नाही. आणि मराठीमध्ये एक म्हण आहे विशाल की घर फिरलं की घराचे वासही फिरतात. सध्या आपण पाहतोय काहीच घडताना नानकर संघाच्या बाजूने पाहायला मिळत नाही.
मग काय असतं की क्रिकेटच्या खेळामध्ये बघा एखादा दिवस आपला चांगला असतो किंवा एखादा खराब असतो. हा खेळच तसा. कारण या खेळामध्ये बघा जो एक संघ पूर्णपणे एक हंगामा गाजवतो त्यानंतर त्याच्यासाठी देखील एक ना एक दिवस खराब येतोच. हे घडतं. हा मी म्हणेन निसर्गाचा नियमच आहे. बट ॲज अ टीम ॲज अ प्लेअर तुम्ही त्याला फेस करायला हवं. इथे मात्र आपण पाहतोय या तब्बल 7 फलंदाज बाद झाले आहेत. संघाची धावसंख्या 21 वर पाहायला मिळते. न्यू बॅटर धीरज येतोय. करण पाटील आपल्या पहिल्या चेंडूवर विकेट देखील प्राप्त करतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न थर्डमॅन रिझनमध्ये या झेल आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र फेल. आणखीन एक धक्का इथे लागला आणि पूर्णपणे आपण म्हणूया की बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झाला. एकही बॅटरला या पहिल्या सत्रामध्ये जास्त काही करता आलं नाहीये. मला असं वाटतंय की एकही बॅटर असं नसेल ज्याने डबल डिजिटमध्ये रन्स बनवले ते झालेच नाहीये. पहा जर पाहिलं गेलं आतापर्यंतची जी मॅच समरी राखली या इनिंगमध्ये मयूर दळवी दरम्यान ओपनिंगला आला त्याने बनवला 2. अनिकेत दळवी त्याने 1 बनवली. अक्षय थेटे 1 वरती आउट झाला. त्यानंतर संकेत दळवी देखील 1 वरतीच बाद झाला. त्यानंतर आपण यतीनला पाहिलं त्याने देखील 6. अक्षय कोळी 8 आणि त्यानंतर आपण पाहिलं की राकेश देखील फक्त 1च बनवू शकला आणि आता बॅटर धीरज 0 वरती बाद झाला. स्कोर जर बघितलं तर 2-1-1 6 8 1 म्हणजे एकाच्या शहराचा एखाद्या शहराचा पिनकोड भासावा असा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. एकाही फलंदाजाला नक्कीच दुहेरी अंकामध्ये प्रवेश करता आला आणि करण पाटील आता मध्ये ऑन हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 गोलंदाजांनी हा कारनामा केलेला आहे. पहिला गोलंदाज मानकुली संघाचा यशपाल माली त्यानंतर कारेवली संघाचे प्रतीक नाईक यांनी देखील कारनामा केला होता आणि कासारडोली संघाकडून देखील हा कारनामा आपण पाहिला होता. इथे मात्र दिशा भरकटोय गोलंदाज पंचांचा वाढचा इशारा होतोय. आव्हान दादा वाढच्या रूपाने अतिरिक्त रन आणि या क्षणाला तर मी हेच म्हणेन की इथे दबाव बॅटर्सवरती आहे आणि वाईट लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तितकासा योग्य वाटत नाही. कारण जर पाकलं गेलं या परिस्थितीमध्ये प्रेशर बॅटर्सवरती आहे. सो ॲज अ बॉलर आपण अटॅकिंग माइंडसेटने खेळ करायला हवा. ही गोष्ट महत्त्वाची आहे. इथे मात्र आपण पाहतोय या पॉइंट रिझनमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे थोडीशी गफलत करतोय मात्र एकच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. सिंगल संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 23 धावा आणि फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत. आता प्रश्न हा देखील पडला की रन बॉल समीकरण देखील इथे उभं केलं जाईल की नाही जाईल. कारण बघा 27 चेंडूंचा खेळ झाला या पहिल्या सत्रामध्ये आणि 23च धावा धावफलकावरती आहेत. एका चौकाराने षटकाचा अपवाद वगळला तर डोकं वडच काढू दिलं नाही. अभियान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर संघाच्या फलंदाजांना वडनगर संघाच्या गोलंदाजाने मोठ्या बॅकबीचा वापर करू दिलेला नाही. मोरेश्वर सुतार रिवर्स फटका केल्याचा प्रयत्न मात्र पंचांचा इशारा इथे वाईटच येतोय. आव्हान तर धाव वाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या 24 वर पोहोचते. बट इथे मोरेश्वरला दाद द्यावी लागेल. कारण एकंदरीत जर आपण पाहिलं जेव्हा स्विचिट त्याने खेळण्याचा प्रयत्न केला एक हात त्याने सोडून दिला. कारण जे मी सांगितलं त्याचा एक हात सध्या सगळीला इतका दुखापत आहे की इथे बॅट पकडणं देखील त्याला अवघड झालं. बट तरीसुद्धा कौतुक करूया की मैदानाच्या हातामध्ये तो उतरला. कारण मी नेहमी सांगत असतो की बघा खेळामध्ये हार जीत होणार बट मैदानाच्या हातामध्ये जर तुम्ही उतरलेत तर तुम्ही विनर आहेत. नक्कीच कौतुक करावं लागेल का जायबंदी असताना देखील तो मैदानामध्ये उतरलाय. इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 9वा फलंदाज ड्रॅगॉनच्या आश्रयाला आणि आता मात्र सर्वबादचा धोका देखील या संघासमोर नक्कीच आपण पाहतोय. टांगती तरवाल ऑलआउटची देखील या संघाच्या वरती आता पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आधी आपण पाहिलं होतं जय म्हसोबा टेंबिवली संघ ऑल आउट झाला होता 49 धाब्यांवरती. आता हा दुसरा संघ देखील ऑल आउट होईल का? कारण 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलक फक्त 24 आणि असंच वाटतं की या रेसमध्ये सध्या सगळीला 90% मॅच टीम वडनगरच्या बाजूला. कारण 9 फलंदाज बाद झाले आहेत. शेवटची जोडी मैदानामध्ये आणि शेवटचं षटक देखील आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्कवर करण पाटीलच्या माध्यमातून. करण पाटील यांनी आत्तापर्यंत आपण बघितलं तर 3 सफलता अर्जित केलेल्या आहेत आणि फक्त 3च धाव खर्च केलेले आहेत. त्यामध्ये 2 धाव वाईट रूपाने आव्हान तर आपल्याला पाहायला मिळाले आहेत. 3 रन देऊन आतापर्यंत 3 विकेट त्यांनी चटकावलेले आहेत. वाईड यॉर्कर इथे आपण पाहतोय या समोर खेळलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवून फेकी करेल
तोपर्यंत फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या 25, सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी. आणि आता मात्र शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील या पारीमधील या इनिंगमधील हा शेवटचा चेंडू. करण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. प्लॅन मिस निर्धाव चेंडूने या इनिंगची समाप्ती झाली. निर्धारित 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना राकेश पाटील फॅम टीम व्हॅन एंटरप्राइजेस गावदेवी नानकर संघाने आपल्या धावपलेकर धावा जोडल्या त्या 25 आणि 26 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे स्वर्गीय प्रशांतदादा प्रतिष्ठान ऐदेवी वडूनगर या संघासमोर. चला पुढील दोन्ही संघाने टॉस करण्यासाठी यायचं आहे. नॅन्सी 11 निंबवली आणि श्रीराम स्पोर्ट ओला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. आमचे कॉमेंटर सज्ज आहे टॉस बॉक्समध्ये. मी विनंती करतोय उपजिल्हा प्रमुख सन्माननीय सुंदरशेठ नाईक साहेबांना की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आणि त्याचबरोबर आमचे भाऊजी उपस्थित आहेत वसईवरून आलेले. त्या भाऊजींना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. श्रीराम फाउंडेशन ओला विपक्ष नॅन्सी 11 निंबवली. रितेश घरत साहेब आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. पाहुणे सुभाष जुमाल आमचे पाहुणे येत आहेत टॉस बॉक्समध्ये. सन्माननीय सुंदरशेठ नाईक्स आणि वसईवरून इथे भाऊजी पोहोचलेले आहेत आमचे. रितेश घरत आपल्यासोबत जुळत आहेत टॉस बॉक्समध्ये. धन्यवाद. आमच्या पाहुण्यांचं देखील आमच्या टॉसबॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. सुंदर शेट नाईक साहेब आणि त्यांच्या समेत नितेश घरत वेलकम. टॉसबॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर हा टॉस आपण पाहतो एका बाजूला हेड तर दुसऱ्या बाजूला टेल. टॉस केला जातोय या सुंदर नाईक साहेबांच्या शुभ हस्ते. हेड कॉल होता आणि हेड चाललेलं आहे. तर नॅन्सी 11 निंबोली संघाच्या संघनायकाने टॉस जिंकलेलं आहे आणि टॉस विनिंग संघनायकाला हे गिफ्ट हॅम्पर दिलं जाईल श्री विशाल मनोहर म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर केले गेले. सुंदर नाईक साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच हे गिफ्ट हॅम्पर दिलं जात आहे. तर मान्यवर विनंती असेल की आपण व्यापारीची सोहळा व्हायचे. नॅन्सी 11 संघनायक टॉस आपण जिंकलेला आहे. 5 षटकाचा सामना आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले समोर एक नक्कीच आपण पाहतोय आउट ऑफ भिवंडीचा संघ आहे. या संघासमोर तर आपण प्रथमच खेळणार आहात. तर या संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांचा रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धाव्यांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. ओला संघाने सर्वप्रथम भिवंडी नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच भिवंडीमध्ये ही पहिली स्पर्धा आपण खेळतात का या अगोदर कधी खेळलात? या आधी पण खेळलेलो आहे पण भादवड आणि टेमघर पाड्यामध्ये आम्ही प्रथमतः खेळायला आलो आहे आणि खेळण्याची संधी दिली आम्हाला त्याबद्दल सुद्धा आयोजकांचा आभार मानतो. इथे ते तुम्ही एंट्री केली नाही आणि हे आयोजन बघितलं तर कसं वाटलं? खूप चांगलं आयोजन आहे. स्टेडियम इथे उभारण्यात आलेलं आहे. खूप चांगलं वाटतंय बघून. टॉस आपण गमले. सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची. टॉस तुम्ही जर जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही सुद्धा फिल्डिंगच घेतली असती. मात्र आता आपल्या मनाची वृद्ध गेल्या प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. तर प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल ज्या टार्गेटपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? टार्गेट तर असं माइंडमध्ये सेट नाही आहे बट जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त धावा करण्यासाठी असे कोणते हुकमी बॅटर असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? अपेक्षा तर प्रत्येकाकडून आहे. प्रत्येकाने 100% दिलंच पाहिजे. तसं आमच्या टीममध्ये बघायला गेलं तर 45+ बॅट्समनसुद्धा आहेत आणि अंडर 19चे सुद्धा बॅट्समन आहेत. तर एकत्रित आम्ही चांगलं खेळ करायचा प्रयत्न करू. ॲज अ कॅप्टन तुझा रोल संघामध्ये काय असेल? नक्कीच आम्ही बॅटिंग करताना तुम्हाला दिसेल. क्या बात आहे. नक्कीच मित्रांनो टॉस केला गेला आहे. टॉस जिंकला या नॅन्सी 11 निंबोली संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून सर्व आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट बॉक्स विशाल पाटील आणि सिद्दीक बाबे सर. हॅलो मॅचला आपण सुरुवात इथे करूया. हॅलो आमचे लाडके भाऊजी अशोक दिवेकर यांनी मंचावर यायचं आहे. पहिलाच बॉल सॉफ्ट अँड ड्राईव्ह दरम्यान एक सिंगल इथे घेतली जाईल.
श्रीराम फाउंडेशन ओवळा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसेल, जो पुरस्कृत केला भारतीय जनता पार्टी ठाणे शहर उपाध्यक्ष आणि तसेच श्रीराम फाउंडेशनचे खऱ्या अर्थाने अध्यक्ष सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब आणि त्यांचे सुपुत्र ॲज अ कॅप्टन म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळाले. रोशनदादा ठाकूर जे स्वतः देखील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वार्ड क्रमांक 1 ठाणे सिटीचे प्रेसिडेंट आहेत. दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि तसेच आमचे प्रज्ञेश भाऊ ठाकूर देखील आलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. माझ्या दिशेने आता आपण जाऊया. पुल करायचं होतं, हवा तसा बॉल अगदी हा बॅटवरती आला नाही आणि काऊ फेसमध्ये फोल्डर आहेत आणि दरम्यान इथे एक सिंगल पूर्ण केली जाईल. पण या सामन्यामध्ये मुकादम सर जर आपण पाहिलं तर अपेक्षा होत्या की मिनिमम 40 जरी असताना तरी सुद्धा मी म्हणू शकलो असतो की फाईट इथे होऊ शकते. बट 26 इट्स नॉट इनफ टोटल. बट तरीसुद्धा प्रयत्न केले जातील आणि ते प्रयत्न कितपत कायम राहतील हा प्रश्न. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पिच खेळलेत, ऑन द टोजवरती येऊन हा बॅटर फटका खेळला होता. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि धाव फलक आता पुढे जातो 3 वरती. आणि जास्त काही मला तरी वाटतं की करण्याची आवश्यकता देखील बॅटर्सला नाहीच आहे. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली तरीसुद्धा इझिली हे धाव फलक हे टार्गेट इथे चेस केलं जाऊ शकतं. अक्षय थेटे फर्स्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी करतोय. पगले 3 चेंडू 3 सिंगल आणि मॅजिकल बॉलिंग करावी लागेल. म्हणजे 2 ते 3 षटकं असे ज्याच्यामध्ये 3 ते 4 धावा अथवा 2 ते 3 विकेट असे षटक हवेत, तेव्हाच जाऊन आपण म्हणू शकतो की इथे पलटवार करताना आपल्याला नानकर संघ दिसेल. पण तसं होण्याची शक्यता देखील फार कमी. आता बॅटर स्टेप आउट झाला होता आणि जसं पाहिलं की बॅटर स्टेप आउट झाला, बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी अतिरिक्त गतीने टाकली अक्षयने. बट विकेट किपरच्या माध्यमातून मिसफिल्ड झाले आणि 22ची एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धाव फलक जर आपण पाहिलं तर या एका धावेच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती. आणि अजून देखील या पहिल्या षटकामध्ये खेळ शिल्लक येणारा 2 चेंडूंचा. कारण आपण पाहिलं की अंडर फ्लड लाईट्स मिनिमम 8 रन प्रति ओव्हर 9 रन प्रति ओव्हर देखील एक चांगला टोटल आहे, ज्याच्यावरती किमान तुम्ही फाईट करू शकता. बट ते देखील झालं नाही आहे. रन बॉलपेक्षा देखील कमी धावा बनवला गेला फर्स्ट हाफमध्ये आणि त्याचाच नेगेटिव्ह इम्पॅक्ट सध्या सगळ्या नानकर टीमवरती पडतोय. फुल टॉस, पिकअप स्ट्रोक ऑन साईडला आणि प्रॉपर कनेक्शन, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बघा फुल टॉस होता आणि बॅटरचं मी कौतुक करेन जे स्ट्रायकिंग एंडवरती होते. यश पाटील जास्त काही नाही केलं, पाहिलं फुल टॉस गतीने आहे, फक्त इथे दिशा दिली. पिकअप स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, ऑन साईडला डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना हा पहिला षटकार या दुसऱ्या डावामधला. धाव फलक 10 वरती जाऊन पोहोचला. आता फक्त औपचारिकताच आहेत की हा सामना किती लवकर इथे समाप्त होईल, कारण आता फक्त 16 धावांची आवश्यकता आणि चेंडू जर आपण पाहिलं तर शिल्लक असतील अजून देखील या सेकंड इनिंगमध्ये 25 चेंडूंचा अजून देखील खेळ शिल्लक. बॅक ऑफ द लेंथ डिलिव्हरी होते आणि फक्त बॅटचा फेस ओपन केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला फोल्डर आणि दरम्यान 2 इथे मिळतील आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक 12. पण शेवटचा चेंडू देखील जर आपण पाहिला तर बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी होती आणि फक्त बॅटचा फेस ओपन केला. हलका पंचच केलं होतं आणि 2 धावा इथे मिळाला. धाव फलक 12 आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. म्हणजे उर्वरित 4 ओव्हर्समध्ये हा सामना जिंकण्याकरिता इथं आवश्यकता असेल, रिक्वायर्ड असतील रन 14, फक्त 14 धाव्यांची आवश्यकता. जे मी म्हटलं की आता प्रश्न हाच आहे की हा सामना किती लवकर समाप्त होईल. आणि यानंतर आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. श्रीराम फाउंडेशन ओवळा त्यांचा अगेन्स्ट याच विभागामधला आणखीन एक दमदार संघ, ज्याच्यामध्ये धुमाल सरांनी उल्लेख देखील केला की 2 बंधू राजा गुळवे आणि शुभम गुळवे आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसेल. नन्स 11 निंबवली टीम इन ॲक्शनमध्ये दिसेल. आता सुवर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडनं आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतो. अक्षय कोळी दरम्यान गोलंदाजी करण्यासाठी येतो. बट मनीष गुळवे यांचा आवर्जून मी उल्लेख करेन, कौतुक करेन, कारण भरपूर चांगली ऑपरेटिंग त्यांनी या स्पर्धेमध्ये केली. कारण हे थेट प्रेक्षेपण आपण प्रिन्स मूवीज या वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद यूट्यूबवरती घेतात. तब्बल 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि जे मी सांगतोय की 3 लाख देखील लवकरात लवकर होतील अशी अपेक्षा आपण ठेवूया. कारण या भिवंडी विभागामध्ये सर्वात पहिली वाहिनी जी चर्चेमध्ये आली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी म्हणेन सातत्याने तोच कार्य, तीच क्वालिटी ते देतात. ज्याचे फाउंडर ओनर रविदादा गुळवे आणि त्यानंतर आमचे प्रथमेश भाई पाटील आणि त्यानंतर मुख्य ऑपरेटर या स्पर्धेमध्ये मनीष गुळवे आणि त्यांची संपूर्ण टीम आवर्जून कौतुक करेन, कारण कार्य चांगलं होतं. सेकंड ओव्हर अक्षय कोळी
अक्षयचा पहिलाच बॉल फ्लॅट बॅटे स्ट्रोक हवेमध्ये लॉंग ऑफ. लॉफ फिल्डर पोचतात बट जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत इथे एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. बघा कारण आजचा जर आपण युग पाहिला, आजचा जमाना जर आपण पाहिला तर माणसाची किंमत त्याच्या कामाने जास्त होते. कारण तुम्ही कार्य किती चांगले करता त्याची व्हॅल्यू आजच्या डेटला जास्त असते. म्हणून मी कधी हाच सल्ला तुम्हाला देईन की सर्व गोष्टी बाजूला ठेवून तुमच्या कामाकडे जास्त लक्ष द्या. स्विच हिट आणि कनेक्शन तितकं चांगलं नाही आहे. पॉईंटला फोल्डर आहेत. एक सिंगल इथे मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न यशला तर करायचा होता बट नकारलं गेलं. लेग बाईज एक सिंगल इथे मिळेल. फर्स्ट ऑफ ऑल असं वाटलं की बॅटचा संपर्क होता की काय. धावफलक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो. 14 धावा धावफलकावरती. ग्रामीण धमाका 2024 आपण पाहतात. प्रेझेंट बाय स्वर्गीय भगवान क्रिकेट क्लब आणि भातवड बी आयोजित ही स्पर्धा. स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि फक्त एक धाव की दुसरी एकच असेल. यस नो सुरू होतं बट नकारलं गेलं शेवटच्या मोमेंटवरती. धावफलक आता एका धावेच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती. आता आवश्यकता असेल फक्त 11 धावांची. ऑल ओव्हर आयदेवी वडुनगर संघ इथे खुश असेल कारण भरपूर चांगला परफॉर्मन्स इथे राहिला. चांगलं टीमवर्क राहिलं असंच मी म्हणेन. 2 ओव्हरचा आपण उज्ज्वल गुरवचा स्पेल जर पाहिला तर उज्ज्वलने त्याच्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 11 धावा खर्च करून 3 विकेट काढले. करम पाटीलने देखील लास्ट ओव्हरमध्ये 4 धावा खर्च करून 3 विकेट काढले. आणि ऑल ओव्हर जर आपण पाहिलं तर यश पाटीलला जर सोडून दिलं तर गणेश पाटील, उज्ज्वल गुरव आणि करम पाटील या तिन्ही गोलंदाजांना सफलता मिळाल्या. 9 विकेट्स देखील फर्स्ट हाफमध्ये आपण पडताना पाहिले होते. बघा भरपूर सारे प्रेक्षक अजून देखील या स्पर्धेचा आनंद घेतात आणि प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतच आहे. सातत्याने पहिल्या दिवसापासून ही गर्दी आपण पाहत आहोत. स्क्वेअर ड्राईव्ह आणि आता पॉईंटचे फिल्डर पाठलाग करतात. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाकलं गेलं तर या बघता बघता 3 धावा देखील पूर्ण. भरपूर सारे प्रेक्षक आपल्याला प्रत्येकी स्टँडमध्ये पाहायला मिळतात कारण निमित्त देखील फार मोठं आहे. ग्रामीण धमाका प्रेझेंट बाय भातवड बी आणि स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लबच्या वतीनं ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण अनुभवतात आणि कटआउट्स देखील आमच्या मान्यवरांचे दाखवले जातात आणि त्याचप्रमाणे भरपूर सारे प्रेक्षक अगदी रॅलिंगच्या जवळ देखील काही उभे आहेत, काही स्टँडमध्ये बसलेत. फुल लेंथ होता, बॅटच्या आतलीकडे लागली, बॉल मागे चालला आणि फाईन लेगला बॉल फील्ड केला जातो. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव फलक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर करता 19 आणि आता आवश्यकता असेल फक्त 7 धावांची. सात धावांची आवश्यकता इथनं असेल. चला विनंती असेल थोडी घाई करा टीम नानकर. आता यानंतर देखील भरपूर सारे सामने आपल्याला इथे कव्हर करायचे आहेत. यानंतर ओवळा विपक्ष नानसी 11 निंबवली आणि त्यानंतर कोणता सामना असेल त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. पण आजचा दिवस जर आपण पाहिला गेला तर फर्स्ट हाफ जो झाला त्याच्यामध्ये आपण मिनेश 11 जे बजरंग कारिवली टीमला पुढे जाताना पाहिलं आणि त्यानंतर सरवलीपाडा आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसलं अगेन्स्ट टीम आमने. तिथे सरवलीपाडा टीमने बाजी मारली आणि त्यानंतर वीर बजरंग कारिवली टीमचा देखील दबदबा आज आपण पाहिला. तिथे त्यांनी देखील धनेश 11 कोक्सेला पराभूत केलं आणि त्यानंतर हा सामना आईदेवी वडुनगर अगेन्स्ट गावदेवी नानकर ही लढत आपण पाहतात. आणि या लढतीमध्ये देखील आता ऑलरेडी हे प्री डिसाईड झालेलं आहे की हा सामना टीम आईदेवी वडुनगरच्या बाजूने पूर्णपणे झुकला आहे. फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू पडल्यानंतर खाली राहतो, येतोय निर्धाव. आणि आता जर आपण पाहिलं गेलं तर चेंडू शिल्लक असतील या सेकंड इनिंगमध्ये येणारे 17 आणि 7 धावांची आवश्यकता. फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. अक्षय थेटे नेक्स्ट बॉल. यावेळेस बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं, पडल्यानंतर हा देखील चेंडू खालीच राहतो. आणखीन एक निर्धाव इथे येतो. आता काही चर्चा दोन्ही बॅटर्स देखील एकमेकांसोबत करतील कारण पाहिलं गेलं तर हे प्री डिसाईड देखील झालेलं आहे की या मॅचमध्ये आपल्याला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आईदेवी वडुनगर संघ पाहायला मिळतो. पण आणखीन किती वेळ आता लागेल या उर्वरित रन्स बनण्यासाठी तोच प्रश्न आपल्या समोर उभा आहे. नेक्स्ट बॉल
धीम्या गतीने टाकलाय टॉप एज हवेमध्ये डीपमध्ये स्क्वेअर लेग कॅच इथे ड्रॉप आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील इथे केला असा तो 2 धावा इथे मिळतील. बघा एकंदरीत खऱ्या अर्थाने पागले गेले सामन्यामध्ये जास्त काही उरलेलं नाहीये बट अशा क्षणाला जर तुमचा गोलंदाज एखादी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतोय तर ती तुम्ही ग्रॅब करायला हवी आहे. कारण अशा क्षणाला कधी कधी आपण जेव्हा चांगल्या कॅचेस पकडतो पुढील मॅचचा सरावच आहे असा समजून जाणार बट कॅच तिथे ड्रॉप झाली 2 धावा इथे मिळतील. धाव फलक 21 आता 5 धाब्यांची आवश्यकता. पॅनवरती टाकला फाईन ग्लान्स आणि फिल्डर दरम्यान लॉंग लेगला आहेत. इथे फक्त मिळेल एक सिंगल. आता बघा पाकले गेले तर 4च धाब्यांची आवश्यकता इथे असेल. ऑल ओव्हर फार चांगला परफॉर्मन्स इथे राखला. जे मी सांगितलं की पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांचं भरपूर चांगलं कार्य झालं चांगलं वर्क झालं त्या जोरावरती फक्त 25 धाव्यांपर्यंत थांबवलं आणि त्यानंतर 26 धावा चेस करत असताना यश पाटील आणि रोहिदास इथे चांगला खेळ करतात. फक्त 4 धाब्यांची आवश्यकता. पॅनवरती फुल टॉस बॉल हवेमध्ये आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या फटक्यासोबत हा सामना इथे समाप्त आणि ही बाजी इथे मारलेली आहे टीम आई देवी वडनगर क्रिकेट संघाने. आज स्वर्गीय प्रशांतदादा प्रतिष्ठान या नावाने हा संघ खेळतोय. वेल प्लेड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वडनगर अँड हार्ड लक टीम विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर. आणि त्याचप्रमाणे या सामन्याचा सामनावीर मला तरी वाटते जास्त विचार करण्याची गरज नाहीये. चला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत पाहुण्यांच्या शुभ असते. तोपर्यंत लगेचच दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करायची आहे आणि नक्कीच खेळाडूवृत्ती हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर पडायचं आहे दोन्ही संघाने. कारण की शांततेचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून कारण की या ग्राउंडवर नेहमी नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट. आपण फक्त क्रिकेट इथं ठेवलेला आहे आणि तो क्रिकेट एन्जॉय करायचा. आपण कोणत्या प्रकारचं राजकारण नाही आहे या स्पर्धेमध्ये नक्कीच. आणि दिनेश चौगले दादांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आणि सध्या सगळीला श्रीराम फाउंडेशन ओळा संघ आपल्या टीव्ही स्क्रीनवरती दाखवला जातो. चर्चा काहीतरी सुरू होती आणि चर्चा ती समाप्त देखील झाली. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि बघा 2 दावेदार होते. करम पाटीलने देखील 3 विकेट्स काढले एका ओव्हरमध्ये बट खऱ्या अर्थाने विजयाची पायाभरणी ज्याने केली ज्याने 2 षटकं टाकली 11 धावा खर्च केल्या आणि 3 बहुमूल्य बॅटर्सला डगआउटची दिशा दाखवली. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट उज्ज्वल गुरव ठरलेत या सामन्याचे सामनावीर. उज्ज्वल इज अ मॅन ऑफ द मॅच. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकं टाकली होती उज्ज्वलने. आपल्याला व्यासपीठावर यायचंय आणि चमकती ट्रॉफी आई सोनादेवी प्रतिष्ठान अध्यक्ष सन्माननीय करसनदादा फुलोरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली सुंदरशी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण नक्कीच घ्यायची आहे. उज्ज्वल मी सुंदरशेठ नाईक साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण उज्ज्वलला द्यायची आहे. खूप खूप अभिनंदन उज्ज्वल. वन ऑफ द बिग प्लेअर वडनगर. आज क्लास गोलंदाजी पाहायला मिळाली आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. नक्कीच पुढच्या मॅचसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत उज्ज्वल. नेहमी चेहऱ्यावर स्मित. चला आपण मॅच सुरू करणार आहोत. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सिद्दीक भावे सर आपण सज्ज राहायचं आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. निंबोली टीम संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी देखील श्रीराम स्पोर्ट ओला टीम. चला आपण लगेच सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे आणि आमचे पंच आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद संदेश पाटिल. धन्यवाद विशाल पाटिल. दोस्तों आप देख रहे हैं भादोड़ बी ग्रामीण धमाका 2024. आप सभी का हार्दिक स्वागत है. ये सुंदर सेठ नाइक बिल्कुल फ्रेश लग रहे हैं. रात के 12 बजे अपने मोबाइल फ़ोन पे बात करते हुए टॉस को जीता है इस वक्त नैन्सी 11 निम्बोली ने और पहले श्रीराम फाउंडेशन ओला को बल्लेबाजी की दावत दी है. जय वाकटे जुड़ चुके हैं.